/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसईत अंधाराचे साम्राज्य, आमदार स्नेहा दुबेंचा विधानसभेत हल्लाबोल, महावितरणच्या कारभाराची लक्तरे वेशीवर। नमस्कार, वसईकरांसाठी महत्त्वाची बातमी। वसईत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वीज संकटावर अखेर वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे। पावसाळा सुरू होताच वसई तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू झाला। दिवसातून अनेक वेळा वीज जाणे, ट्रान्सफॉर्मरचे ब्लास्ट होणे, आग लागणे, खोपवाडी, माणिकपूर, साईनगर, पाचूबंदर इथे 2 दिवसांत 3 ते 4 ट्रान्सफॉर्मर फुटले। यात महावितरणचे कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले। पोमण औद्योगिक परिसरात तर कहरच झाला। एका दिवसात 22 वेळा वीज ट्रिप, लघु उद्योग ठप्प, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान। आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आली। पावसाळ्यापूर्वी देखभाल नाही, जीर्णतारा बदलल्या नाहीत, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तसेच ठेवले। याला जबाबदार कोण? आमदारांनी शासनाकडे 4 प्रमुख मागण्या केल्या। वीज वितरण व्यवस्था युद्धपातळीवर सक्षम करा, जीर्ण ट्रान्सफॉर्मर व तारा तातडीने बदला, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी निधी द्या, देखभालीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारा, वसईकरांना अखंड व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार दुबे पंडित यांनी केली। आता महावितरण आणि सरकार यावर काय ॲक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ। अध्यक्ष महोदय, मी वसई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून निर्माण झालेल्या गंभीर वीज संकटाकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छिते। पावसाळा सुरू होताच संपूर्ण वसई तालुक्यात वारंवार वीज खंडित होणे, दिवसातून अनेक वेळा ट्रिपिंग होणे, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होणे व त्यांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घटत आहेत। अध्यक्ष महोदय, गेल्या 2 दिवसांमध्येच वसई परिसरात 3 ते 4 ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत। खोपवाडी, माणिकपूर, साईनगर, पाचूबंदर अशा ठिकाणी या घटना घडल्या असून या घटनांमध्ये अध्यक्ष महोदय महावितरणचे कर्मचारी तसेच नागरिक सुद्धा गंभीररित्या जखमी झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, विशेषतः पोमणच्या औद्योगिक परिसरात एका दिवसात तब्बल 22 वेळा वीज ट्रिप झाल्याने अनेक लघु व मध्यम उद्योगांचे उत्पादन ठप्प आहे। व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक यांना मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसानाचा फटका बसलेला आहे। अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दर्शवते। पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल, जीर्ण विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे झाले नसल्याचे दिसून येते। अध्यक्ष महोदय, या पार्श्वभूमीवर शासनाने या सगळ्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन वसई तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था युद्ध पातळीवर सक्षम करावी, जीर्ण व ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या व इतर पायाभूत सुविधा तातडीने बदलाव्यात, आवश्यक निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि मेंटेनन्स मधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती एक कंट्रोल ठेवण्याची एक सिस्टीम बनवावी। अध्यक्ष महोदय, महावितरणचे कर्मचारी, नागरिक, उद्योगांना सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी या औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करत आहे। धन्यवाद।